नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, ठीक आहे, की आपल्याला जेई मध्ये फोकस करायचा आहे, आपल्याला सीईटी मध्ये सुद्धा फोकस करायचा आहे, पण आपल्याकडे इतर ऑप्शन्स पाहिजे, जेणेकरून जर आपला स्कोर सीईटी मध्ये कमी आला, टॉप 1% मध्ये आपण नाही आलो सीईटी मध्ये, तर आपल्याकडे बाकीचे ऑप्शन्स पाहिजे. असं नाही की आपण मग कोणत्या पण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन घ्यायचं, हे आपल्याला ठेवायचं नाही. ठीक आहे, आपल्याकडे 10 ऑप्शन्स राहिले तर आपण काही ना काही चूज करू शकतो. आणि बाळांनो, मी जे एक्झाम सांगतो ना, त्यांची फीस किती असते माहितीये का? 200 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, बस. तुम्ही 10 एक्झाम बी दिला ना, शेवटीपर्यंत किती एक्झाम देणार तुम्ही? 10,000 रुपये फक्त तुमच्या एक्झाम्स मध्ये जातील. पण तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी असतील बाळांनो, कोणत्याही एक्झामला तुम्ही पिक करू शकतात, कोणत्याही कॉलेजला पिक करू शकतात, सॉरी, है ना. आता मेन प्रॉब्लेम इंजिनियरचा काय असतो माहिती, मी तुम्हाला आज थोड्याशा गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत. मी काल इंटरनेटवर बसलो होतो आणि मला सगळ्या गोष्टी माहित पडतात. ठीक आहे, कोणत्या कॉलेजची एक्झाम केव्हा आहे, या सगळ्या गोष्टी मला समजतात. तर मी इंटरनेटवर बसलो होतो, मला एक गोष्ट समजली. स्टुडंट्स फर्स्ट इयरला जेव्हा असतात ना, तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये खूप एक्साइटेड असतात. ठीक आहे, जेव्हा सेकंड इयरला जातात ते, है ना, त्यांना रिअलाइज थोडी क्लॅरिटी यायला लागते गोष्टींची. जेव्हा फोर्थ इयरला, फायनल इयरला जातात ते, तेव्हा त्यांना रिअलायझेशन होतं की मी जर थोडासा आधी अभ्यास केला असता किंवा आधी मला रिअलायझेशन झालं असतं तर आज मी बेटर प्लेसवरती राहिलो असतो. काय आधी काय केलं असतं मला सांगा? फर्स्ट इयरला काय तुम्ही खरंच हा विचार करताय की फक्त अभ्यास करून तुम्हाला नोकरी भेटणार आहे? नाही, तुम्हाला रिअल वर्ल्ड वरती प्रोजेक्ट बिल्ड करावे लागतील बाळांनो. प्रॉब्लेम अभ्यासाचा नाहीये बाळांनो. ठीक आहे, ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये आता काय होतं माहितीये का? सिलेबस आउटडेटेड आहे बाळांनो. इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट कंप्लीट करू नाही शकत, है ना. मग त्या अशा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊन पण काय फायदा बाळांनो? इंडस्ट्रीला एक्स गोष्ट लागते, कॉलेज एक्स गोष्ट नाही प्रोव्हाइड करू शकत, मग त्या कॉलेजचं काम काय? इंडस्ट्रीला एक्स गोष्ट लागते आणि कॉलेज वाय प्रोव्हाइड करते, तर इंडस्ट्रीचा कनेक्ट मॅच होतोय का? नाही होते. इथं फक्त तुम्हाला थिअरी शिकवतात बाळांनो ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये. इथं तुम्हाला प्रॅक्टिकलच्या नावाखाली काही शिकवत नाही. ठीक आहे, प्रॅक्टिकल एक्सपोजर शेवटी यांना आठवतं. ठीक आहे, ओल्ड कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवतात ज्यांचा काहीच फायदा होत नाही, है ना. प्रॉब्लेम समजलाय का तुम्हाला? प्रॉब्लेम काय येतोय नेमका? जॉब का भेटत नाही इंजिनियर्सला, हे समजलं तुम्हाला? एआय एवढं पुढे चाललंय बाळांनो, हे ट्रॅडिशनल कॉलेजेस त्या C++ त्या कॉन्सेप्ट शिकवतोय बाळांनो. या प्रॉब्लेमला एक सोल्युशन आहे बाळांनो. मी एका टेक स्कूल बद्दल बघत होतो, त्याचं नाव आहे मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, इथं फक्त तुम्हाला शिकवत नाही, इथं फक्त तुमच्या कॉन्सेप्ट नाही क्लिअर केल्या जात बाळांनो. इथं तुम्हाला अर्ली स्टेज पासून तुम्ही गोष्टी क्रिएट करतात, है ना, आणि याचा फायदा तुम्हाला शेवटी होतो. इथं विद्यार्थी बाळांनो जीपीटी, क्लाउड, लेटेस्ट एआय टेक्नॉलॉजीज वरती काम करतात बाळांनो. ठीक आहे, फक्त सर्व्हिस बेस्ड काम नाही करत, प्रोडक्ट बेस्ड काम करतात बाळांनो. डेव्हलप करतात, गोष्टींना क्रिएट करतात बेसिकली. इथं फक्त तुमच्या असाइनमेंट्स कंप्लीट नाही केल्या जात बाळांनो. असाइनमेंटच्या जागेवर तुम्हाला रिअल वर्ल्ड मिनिंगफुल प्रॉब्लेम तुम्हाला दिले जातात बाळांनो. ठीक आहे, इथं लर्निंगचा मिनिंगच तो आहे की तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला लावतात बाळांनो गोष्टींवरती. आणि तुमचं लर्निंग एक्सपिरियन्स बेटर करण्यासाठी बाळांनो, ठीक आहे, तुम्हाला काही अडचण नाही यायला पाहिजे, हिंड्रन्स नाही यायला पाहिजे, इथं तुम्हाला फ्री मॅकबुक सुद्धा दिले जातात बाळांनो फर्स्ट इयर पासून. आउटडेटेड लॅबच्या जागेवर इथं तुम्हाला भेटतात बाळांनो प्रीमियम एआय टूल, जसं की तुमचं झालं बाळांनो क्लाउड 3.5, त्यानंतर तुमचं जेमिनाय प्रो, गिटहब, परप्लेक्सिटी प्रो. ठीक आहे, अशा एआय टूलचा तुम्हाला ऍक्सेस भेटतो बाळांनो. ऍपल पॉवर्ड फुल्ली फंक्शनल लॅब तुम्हाला इथं भेटतात बाळांनो. ठीक आहे, आणि यांचं तुम्ही फर्स्ट 100 आवर्सचं तुम्ही जर 100 डेजचं रेकॉर्ड जर तुम्ही बघणार बाळांनो, तुम्ही स्वतः शॉक होऊन जाणार बाळ. माहितीये, इतक्या हेवी फ्रिक्वेन्सीमध्ये लेक्चर डिलिव्हर केलेले आहेत बाळांनो, जे नॉर्मल कॉलेजेसला वर्ष लागून जातात. इथं स्टुडंटने बाळांनो लीड कोड आणि कोड फोर्सेस वरती खूप जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आणि तुमचं पहिलं वर्ष संपता तुम्ही मल्टिपल फुल स्टॅक प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट करून घेतात बाळांनो. सगळ्यात मोठी गोष्ट बाळांनो, इथले फाउंडर आहेत बाळांनो अर्पित सारडा. ठीक आहे, जे तुमचे एक्स JP मॉर्गन मध्ये आहेत बाळांनो, आणि ते तुमचे बिट्स पिलानी मधून पास आउट आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर फाउंडिंग मेंबर मध्ये झालं बाळांनो तुमचं वरुण कोहली आणि तुमचे कार्तिक महातूर बाळांनो, जे को फाउंडर आहेत कोडिंग ब्लॉकचे. ठीक आहे, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट बाळांनो, टाइम्स ऑफ इंडिया ET चेंज मेकरने यांना बाळांनो रिकॉग्नाइज केलेलं आहे लीडर इन न्यू एज टेक्नॉलॉजी इन AI अँड ML. ठीक आहे, म्हणून खूप जास्त रेप्युटेशन यांचं क्रिएट झालेलं आहे बाळांनो. बेसिकली या ज्या गोष्टी सांगतोय बाळांनो, त्याचं हे व्हॅलिडेशन आहे बाळांनो. ठीक आहे, हे जेवढं एक इंडियन याचं टाइम्स ऑफ इंडियाचं मी तुम्हाला सांगितलं बाळांनो, हे एक व्हॅलिडेशन असतं बाळांनो. इथं फक्त तुमचं बुक्स मधल्या कॉन्सेप्ट नाही शिकवत जात बाळांनो, इथं तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज बिल्ड होतं, इथं तुम्हाला कॉन्सेप्ट बिल्ड होतात, इथं तुमचं फ्युचर बिल्ड होतंय बाळांनो. ठीक आहे, बिल्ड वर्ड खूप महत्वाचा आहे बाळांनो. आणि तुम्हाला वाटत असेल या सगळ्या गोष्टी फेक आहेत, या सगळ्या ऑडिट केल्या जातात बाळांनो. जे क्लेम्स हे करतात बाळांनो, B2K ऑडिट यांना इंडिपेंडेंटली व्हेरीफाय करतं बाळांनो. त्यामुळे ट्रान्सपरन्सी खूप जास्त आहे बाळांनो. फॅकल्टी टॉप नॉच आहे. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी आहे. पण ही गोष्ट खरी आहे बाळांनो. आता मिराईने आहे ना सिलेक्शन प्रोसेस टफ केलेली आहे. ठीक आहे, हे एन्व्हायरमेंट आता सगळ्यांनाच नाही भेटू शकत. ठीक आहे, कारण गोष्टी प्रीमियम होत चालल्या आहेत बाळांनो. आता पहिले 15% सिलेक्शन रेट होता बाळांनो, आता फक्त 12% सिलेक्शन रेट आहे बाळांनो. ठीक आहे, इथं
तुमची पहिले ऑनलाईन टेस्ट होणार आहे. 2च स्टेप आहेत बाळांनो. 120 मिनिटची तुमची ऑनलाईन पहिले टेस्ट होईल, ठीक आहे. तुमची मिराईची टेस्ट होईल बाळांनो, ठीक आहे. लॉजिक बेस्ड इंटरेस्ट टेस्ट असेल ही. त्यानंतर तुमचा डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू होईल बाळांनो. पर्सनल इंटरव्ह्यू वरती सिलेक्शन झालं, डायरेक्ट तुम्ही कॅम्पसला व्हिजिट करू शकतात आणि तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात बाळांनो. 15 एप्रिल पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात बाळांनो. 16 एप्रिलला तुमची एक्झाम होणार आहे. माझं काय म्हणणं आहे माहितीये का, जेईची एक्झाम दिली, सीईटीची दिली, मिराईची पण द्या. मिराई सेम लेवलचं कॉलेज आहे बाळांनो, ठीक आहे. मिराई एक टॉप लेवलचं कॉलेज आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी अशा, जर त्यांचं ठीक आहे आयआयटी मध्ये झालं तुम्ही आयआयटी मध्ये जा, सीओईपी मध्ये झालं सीओईपी मध्ये जा, नाही झालं तर मग तुमच्याकडे काय ऑप्शन आहे? ऑप्शन पाहिजे की नाही तुमच्याकडे? घट्याचा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाण्यापेक्षा मिराई सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जा बाळांनो. माझं काय म्हणणं आहे, जेव्हा जायचं तेव्हा जाऊ आपण. आता एक्झाम द्यायला काय हरकत आहे, है ना? तुम्ही 10 जरी एक्झाम दिला ना, किती 5-6 हजारचा खर्च होईल बाळांनो. 10 एक्झाम मिळून 400-500 रुपयाची टेस्ट असते बाळांनो. काय हरकत आहे, टेस्ट द्या ना बाळांनो प्लीज. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, है ना. भेटूया चला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.